नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतो काका सुर्वे. तुमचंच असंच प्रेम आमचं राहू द्या प्रत्येक खेळाडूवरती. करावी लागेल. 18-34 समीकरण 16-34 होते. यावर चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक जाताना पाहायला मिळेल. करावीचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये रवी बोरगे आणि पाहायला गेलं तर शैलेश काळे. सुंदर असं क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केले गेलेत. अमोलच्या माध्यमातून फिकी केली गेली तोपर्यंत 2 धाबा घेतल्या गेल्या. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धाबा. यावेळी चेंडू पाडल्यानंतर पहा रवी बोरगेला समजला नाही. अनएक्सपेक्टेड मॅजिकल स्पेल आतापर्यंत हाताळतो. 4 चेंडू झाले 2 धाबा आतापर्यंत धावपालकर दिला. 3 निर्धाव चेंडू. काय सुंदर अशी गोलंदाजी. पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवलं आतापर्यंत. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळा. चेंडू घालू क्षेत्ररक्षक येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. बारक्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये फेकी केली जाईल. यावेळेस मात्र काय घडते. एक धाव कंप्लीट केली गेली आणि त्यानंतर धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती. या चेंडूवर जर मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या 9 किंवा 7 या आकड्यापर्यंत पोहोचेल. चौकार षटकार आला तर धावसंख्येला थोडीशी चकाकी मिळू शकते. थोडंसं पाहिलं गेलं तर उंची मिळू शकते.
बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईडची गोलंदाजी पाहिलं गेलं तर फलंदाज शांत होते. पहिला बॉल पाहिलं गेलं तर शैलेश फेस करत असताना निर्धाव चेंडू आणि त्यानंतर पाहिलं गेलं पहिल्या षटकाचा शेवट, धावसंख्या 3 धाबा येताना पाहिलं होते. 18-34 समीकरण आता मात्र 12-31 पर्यंत पोहोचले. 12-31 15.50 रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट 3चा पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फ्लिक केला जातो. सुंदर असा मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. सुंदर अशी फेकी जरूर केली जाते. एक सिंगल मात्र होते. स्कोर बोर्ड पुढे जातो. 12-31 समीकरण 11-30 पर्यंत पोहोचले. आता मात्र 11 चेंडूमध्ये 30 धावा बनवायची धावसंख्या जाऊन पोहोचते सध्याच्या स्थितीला 4 आकड्यावरती. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका केला जातो. लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न देखील केला जातो. यावेळेस मात्र रवी बोरगे स्पीडने फेकी, यावेळेस खराब फेकी केली जाते. यावेळेस पहा कशा पद्धतीने 2+1 3 धाबा, ओव्हर थ्रोची 1 धाव आणि पळून काढल्या 2 धाबा. या चेंडूवरती येतात 3 धावसंख्येत वाढ. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक जवळ किंवा चेंडूखाली क्षेत्ररक्षक जाईपर्यंत यावेळेस पहा बदलला. यावेळेस पूर्णपणे एक सिंगल टिकलं झोन मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. चेंडू 26 धावांची आवश्यकता. 26 धावा, 8 चेंडू 26 धावा, 5 षटक, 9 चेंडू. येस 9 चेंडू 26 धावा. यावेळेस चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस पाहिलं गेलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. ट्रॅव्हल मात्र चांगला झालाय. 4 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केले. धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. यावेळेस स्टँडिंग पोझिशन पूर्णपणे घुटना टेक आणि तमाशा फेक. यावेळेस मात्र पाहायला येतं शैलेश काळेच्या बॅट मधून कमाल, लाजवाब, अद्भुत, अफलातून स्ट्रोक आणि पूर्णपणे साधा प्रेशर रिलीज करणारा षटकार येताना पाहायला मिळतो. 8-26 समीकरण आता मात्र पाहायला गेलं तर 7-20 पर्यंत पोहोचले आणि या चेंडूवरती चौकार षटकार आला तर पाहायला गेलं तर 6-14 6-16 समीकरण होऊ शकतं. कशा पद्धतीचा खेळ. आता मात्र शेवटचा बॉल. यावेळेस मात्र यावेळेस चांगला स्ट्रोक खेळला जातो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. अमोलच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत फेकी केली जाईल. 2 धावा कंप्लीट गेले. तिसरीचा प्रयत्न मात्र होईल. चौथी देखील घेतली जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं. 3 धावा कंप्लीट देखील केल्या गेलेत. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये 6 चेंडू आणि पाहायला गेलं तर 17 धावांची आवश्यकता. 17 धावा झाले. 17 धावांची आवश्यकता बाकी आहे. म्हणजे आतापर्यंत 2 षटकामध्ये जेवढी धावसंख्या बनवली तेवढी एका षटकामध्ये बनवायची आहे. 17 ही धावसंख्या अशुभ मानली जाते.
6 चेंडू 17 धावा 17 धावा 6 चेंडू. कशा पद्धतीने ही धावसंख्या बनवली जाईल. 4 चौकार 3 षटकार. फक्त शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे. तर पुढे होणारी मॅच डीके स्पोर्ट्स बागलवाडी विरुद्ध कल्पतरू सलतेवाडी त्यासाठी कर्णधार यायचा. डीके स्पोर्ट्स बागलवाडी विरुद्ध कल्पतरू सलतेवाडी. डीके स्पोर्ट्स बागलवाडी विरुद्ध कल्पतरू सलतेवाडी. त्याला टॉससाठी दोन्ही कर्णधार या. अपू पाटील आपला कर्णधार पाठवा. सहा चेंडू 17. पहिलाच बॉल पाहिलं होतं. धावा या चेंडूवरती किती येतील वेगवान गतीने मात्र पाहिलं गेलं तर पहा काय वेगवान गतीने एक धाव कंप्लीट केली गेली. 6-17चं समीकरण 5-16चं समीकरण. पाच चेंडू 16चं समीकरण. रवी बोरगे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पहा काय स्ट्रोक आहे. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पूर्णपणे बाहेर. षटकार होतो. रवी बोरगे स्पेशल. रवी बोरगेचा ट्रेडमार्क स्ट्रोक. यावेळेस मात्र पूर्णपणे ट्रेड मार्क शॉट पाहायला मिळतो. पूर्णपणे पहा 5-16चं समीकरण 4-10 पर्यंत आणून ठेवलंय. पूर्णपणे डोक्यावरती 7 धावा आणि सुरभी काकांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. 4 चेंडू 10ची आवश्यकता. रवी बोरगेच्या बॅट मध्ये 2 हिट्स येतील का की गोलंदाज राहुल काहीतरी चमत्कार करेल. कमाल लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळेल का. यावेळेस पहा काय वेगवान चेंडू होता. 4-10चं समीकरण पाहिलं 3-9 आकड्यावरती येऊन पोहोचले. कल्पतरू सलतेवाडी टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आता लगेच जशी मॅच होईल तसं लगेच टीम घेऊन जायचं आपण. 3-9चं समीकरण आहे. 3 चेंडू 9 धावा 9 धावा. 3 चेंडू राहुल चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. तिसरं महत्वाचा निर्णायक षटक आता होतो. आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत. अजून आता मात्र बनवायच्या येणाऱ्या काळामध्ये 9 धावा. 3 चेंडू 9 धावा 9 धावा. 3 चेंडू रवी बोरगे स्ट्रायकिंग एंडला. या चेंडूवरती षटकार आला तर मॅच मध्ये टर्न होईल आणि या चेंडूवरती रवीची विकेट आली तर काय होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 3-9चं समीकरण येणाऱ्या काळामध्ये राजू रेड्डी सर देखील उपस्थित आहेत. वेलकम राजू रेड्डी सर. 3-9चं समीकरण. यावेळेस रवी बोरगेच्या बॅट मधून धमाका. लॉंगर जोडच्या वरून चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्वेट मधील चेंडू पाठवलाय परफेक्ट पार्किंग पोर्ट मध्ये. यावेळेस मात्र पॉवरफुल प्लेसमेंट पॉवरफुल स्ट्रोक षटकार. 3-9चं समीकरण 2-3 या आकड्यावरती येऊन पोहोचले. या चेंडूवरती मात्र फिनिश होईल की काय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कमबॅक डिलिव्हरी येईल का. एका बाजूला पाहायला गेलं तर मत्रेवाडी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जोळवाडी सौबेलवन जोळवाडी विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मत्रेवाडी. 2-3चं समीकरण. काय घडतंय या मॅच मध्ये. 2-3 2 चेंडू 3 धावा 3 धावा 2 चेंडू.
मत्रेवाडी की जुळवाडी सळवे 11 सळवे. दोन चेंडू 3 धावा, 2 चेंडू 3 धावा. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळा, एक धाव कंप्लीट केली जाते. रवी बोरगे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल का? एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, दुसरीचं रूपांतर तिसरी मध्ये होईल का? यावेळेस मात्र पहा रवी बोरगे पोहोचला आणि त्यानंतर पाहिला गेलं तर खराब फेकी. त्यानंतर मात्र 2-3चं समीकरण 1-3 पाहिलं गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळाला नाही. आणि यावेळेस पाहिलं गेलं तर 2-3चं समीकरण 1 चेंडू राखून यावेळेस मात्र पार्टनरशिप बिल्ड केली गेली आणि त्यानंतर 34 धावा पूर्णपणे पार्टनरशिप बिल्ड केली गेली. पहिल्या विकेटची पार्टनरशिप आणि विजेता झाला जुळवाडी सळवे 11 सळवे हा संघ. आणि पराभूत होताना पाहायला मिळतो कुठेतरी मत्रेवाडी 11. कुठेतरी पाहायला गेलं तर खराब क्षेत्र